चला, आज आपण एका अशा कथेमध्ये जाऊया. ही गोष्ट आहे एका तरुण नेत्याच्या पहिल्या धाडसी पावलाची. एका अशा पावलाची ज्याने एका विशाल साम्राज्याची मुहूर्तमेळ रोवली. हो, ही कथा आहे स्वराज्याच्या पहिल्या विजयाची आणि त्याची सुरुवात झाली होती एका किल्ल्यापासून. जरा विचार करा, चारी बाजूंनी बलाढ्य साम्राज्यांचा विळखा आहे. अशा परिस्थितीत एक तरुण राजा स्वतःच्या स्वतंत्र राज्याचं, स्वराज्याचं स्वप्न पाहतो. पण ते सत्यात उतरवण्यासाठी पहिलं पाऊल कोणतं आणि कसं टाकावं, हीच तर खरी कसोटी होती. आणि या अफाट प्रवासाची सुरुवात झाली एका मंदिरात, जिथे एक अशी शपथ घेतली गेली जिने इतिहास बदलला. रायरेश्वराचं ते मंदिर, आणि तिथे आपल्या मोजक्या विश्वासू सवंगड्यांसोबत शिवबा उभे होते. त्यांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. ही काही साधीसुधी शपथ नव्हती, हे नियतीला दिलेलं थेट आव्हान होतं. एका मोठ्या वादळाची ही सुरुवात होती. आणि हे आव्हान किती मोठं होतं याचा जरा अंदाज घ्या. उत्तरेला अफाट पसरलेला दिल्लीचा मुघल बादशाह, दक्षिणेला विजापूरचा आदिलशाह आणि किनारपट्टीवर टपून बसलेले पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी. अशा अजस्र सत्तांच्या जबड्यातून आपलं राज्य निर्माण करणं हे अनेकांना वेडेपणाचं स्वप्न वाटत होतं. मग अशा परिस्थितीत शिवरायांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आणि त्यांनी आपलं पहिलं लक्ष्य म्हणून निवडलं एका किल्ल्याला. म्हणजे बघा, त्या काळात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती: ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ले म्हणजे फक्त दगडमातीचं बांधकाम नव्हतं, ते सत्तेचं, प्रशासनाचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक होते. त्यामुळे स्वराज्याचा पाया घालायचा तर तो किल्ल्यापासूनच सुरू होणार होता. आणि शिवरायांची तीक्ष्ण नजर पडली ती या किल्ल्यावर, तोरणा. काय प्रचंड आणि उंच किल्ला हा, जणू काही आकाशाशी स्पर्धा करतोय. पण आदिलशाहीच्या दुर्लक्षामुळे तो जवळपास ओसाळ पडला होता. इथेच शिवरायांची दूरदृष्टी दिसते. त्याने बरोबर हेरलं होतं की हा प्रचंड किल्ला जिंकणं तुलनेनं खूप सोपं आहे, कारण आदिलशहाचं या किल्ल्याकडे अजिबात लक्ष नाहीये. हीच तर होती ती सुवर्णसंधी. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आलाच. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन एका झंझावती आणि गुप्त हालचालीत शिवरायांनी तोरणा ताब्यात घेतला. स्वराज्याचा भगवा ध्वज पहिल्यांदाच एका गडावर अभिमानाने फडकला आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक नवा इतिहास लिहिला गेला. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. उलट इथूनच तर खऱ्या अर्थाने सुरू होते. तोरणा जिंकल्यानंतर असं काहीतरी घडलं ज्याने सगळ्या समीकरणांनाच बदलून टाकलं. किल्ल्याची डागडुजी सुरू झाली. मावळे कामाला लागले आणि जमीन खोदत असताना अचानक त्यांना काहीतरी जड वस्तू लागली. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली. काय असेल ते? आणि त्यातून बाहेर काय आलं असेल? सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरलेल्या तब्बल 4 प्रचंड घागरी. विचार करा, स्वराज्याच्या सुरुवातीलाच एक अनपेक्षित आणि अफाट मोठा खजिना सापडला होता. मावळ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये काय जल्लोष झाला असेल. सगळ्यांना वाटलं की हा स्वराज्याच्या स्वप्नाला प्रत्यक्ष भवानी आईचाच आशीर्वाद आहे. या एका घटनेनं सर्वांचं मनोधैर्य आभाळा एवढं झालं. पण शिवरायांचं मोठेपण इथेच दिसतं. त्यांनी तो खजिना स्वतःसाठी नाही वापरला. त्याची प्रत्येक मोहर स्वराज्याच्या पायाभरणीसाठी वापरली. त्यातून शस्त्र घेतली, किल्ल्यांची डागडुजी पूर्ण केली आणि एका अशा भव्य योजनेला सुरुवात केली जी स्वराज्याचा चेहरामोहरा बदलणार होती. आता पाहूया की ह्या एका विजयाने आणि त्या दैवी आशीर्वादाने स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा पाया कसा रचला गेला. सर्वात पहिलं काम, शिवरायांनी तोरण्याच्या त्या विशालतेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून त्याला नाव दिलं प्रचंड गड. हे एका नव्या युगाच्या सुरुवातीचं प्रतीक होतं. आणि मग त्याच खजिन्याच्या जोरावर शिवरायांनी एक धाडसी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला. तोरण्याजवळच्या मुरुंब देवाच्या ओसाड डोंगरावर एक पूर्णपणे नवीन, अभेद्य किल्ला बांधायला सुरुवात केली. म्हणजे बघा, तोरण्यावर मिळालेला तो खजिना थेट राजगडाच्या पायाभरणीत कामी आला. आणि हाच राजगड पुढे स्वराज्याची पहिली भक्कम राजधानी बनला. एका विजयाने दुसऱ्या मोठ्या स्वप्नाला जन्म दिला होता. अर्थात ही बातमी आदिलशहाकडे पोचली. तो भयंकर चिडला. पण इथे शिवरायांनी फक्त तलवार नाही तर डोकंही चालवलं. त्यांनी आदिलशहाला निरोप पाठवला की आम्ही बंडखोरी नाही केली, उलट तुमच्याच जहागिरीचा कारभार नीट चालावा म्हणून हा दुर्लक्षित किल्ला ताब्यात घेतला आहे. काय जबरदस्त मुत्सद्देगिरी.
तर अशा प्रकारे एका किल्ल्याच्या विजयाने दुसऱ्या राजधानीला जन्म दिला आणि स्वराज्याचा पाया घातला गेला. पण ही तर फक्त सुरुवात होती. ह्या पायावर एका विशाल साम्राज्याची इमारत कशी उभी राहिली असेल, हे आव्हान कसं पूर्ण झालं असेल,